मामांना हेच सजेस्ट करेल मामा की तुम्ही पण व्लॉगिंग चालू करा, खूप मस्त व्हिडिओज बनव. खरा व्हिडिओ रसिकानच बनवायचा असतो, पण तो त्याचे मिस्टर बनवतात व्हिडिओ. शेड आलं आणि आल्याच्या खालच्या शेतामध्ये ऊस लावलेले. हॅलो गाईज, आओ तुमको पेड़ दिखाते. मराठी मराठी ब्लॉग. तिकडं बघ, तिकडं वर बघ. हां, बघितलं ती ना, शाने आहे तशी ती. आम्ही आता घरी जाणार आहे चहा प्यायला. मस्तपैकी चहा पिऊन आम्ही रिलॅक्स. मला जास्त कळत नाही काय बोलायचं व्हिडिओ चालू केल्यावर, पण मामांनी खूप नीट सगळं सांगितलंय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्लॉग मी चालू करते आमच्या टेरेसवरून. आलोय मी आणि बाबू टेरेसवर. बाबू उठला आता. बाबू गुड मॉर्निंग बोल. बाबू बाबू हसतोय बाबू. 2-3 दिवस झालं खूपच ऊन पडतंय, सो त्याच्यामुळं सुकून जातात झाडं. सो रोज तर मम्मीच घालतात, पण मम्मी नाही, सो मीच घातलं आज पाणी. बघा आता हे असं सगळं आहे. अजून भरपूर झाडं लावायची आहेत आम्हाला. गावाला पण खूप लावायचं आहे. मम्मींना खूप आवडतं असं झाड वगैरे लावायला, आणि त्याच बघतात जास्त करून. आणि इथे आहे हे शेवग्याचं झाड. शेवगा पण लागलाय वरती. हे जे दिसतंय ना, ते शेवगा लागलाय. सो गाईज, आज मला थोडीशी बाहेरची कामं आहेत. सो मी चालली आहे पहिली बँकमध्ये. बाबूला घेऊन जायला लागेल मला सोबत. बँकमध्ये थोडंसं काम आहे. त्यानंतर ना बचत गटची एक मीटिंग आहे, तर त्या बचत गटच्या मीटिंगला पण जायचं आहे मला 2 वाजता. सो जाते आता खाली, एकदम पटकन आवरून घेते सगळं आणि मग निघते बँकमध्ये. ओके गाईज, चलो. सो गाईज, आले आत्ताच मी घरी. आत्ता जस्ट आले. गेले होते 11 वाजता, आता वाजलाय 1:30. इतका वेळ लागला ना बँकच्या कामाला यार, खूप वेळ लावला त्यांनी. सो आत्ता जस्ट आले, अजून जेवण पण नाही केलं. सो आता लंच करायचा. करते आता ऑर्डर काहीतरी. लेट झाला आहे, 2 वाजता परत मीटिंग आहे मला, बचत गटच्या मीटिंगला जायचं आहे. सो ते काम तर झालं नाही बँकचं. बोले की कॉल करेल तेव्हा अकाउंट ओपन होणार. आता फक्त फाईल वगैरे बनवून ठेवली आहे त्यांनी, फाईलच ओपन झाली आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे बाबू इतका वेळ थांबला माझ्यासोबत बँकमध्ये. बाबूला पण घेऊन गेले होते मी. बाबू थांबला, त्रास दिला नाही, काय नाही, पण नंतर त्याला बहुतेक भूक लागायला लागली. सो आलो आहे आता घरी आम्ही. बाबू बसलाय. सो चला आता लंच वगैरे करू आणि परत भेटू आपण. आता मी आहे ना जास्त काय बनवलं नाही व्लॉग, कारण आज आमचे मामा आहेत गावाकडचे. तर माझ्या हजबंडनी सगळं त्यांचं शूटिंग घेतलं आहे गावाकडचं. इतके छान व्हिडिओज बनवलेत ना मामांनी. मी तर मामांना हेच सजेस्ट करेल मामा की तुम्ही पण व्लॉगिंग चालू करा, खूप मस्त व्हिडिओज बनवलेत. तुम्हाला पुढे मी सगळ्या क्लिप्स दाखवते मामांच्या, तर तुम्ही बघा सगळे व्हिडिओज. इतके मस्त सगळं सीनरी वगैरे, तो व्ह्यू आणि ते शेतातले सगळे व्हिडिओज इतके मस्त घेतलेत ना, इतके मस्त शूट केलेत. आणि त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं आहे ना सगळं गावाकडचं, की पाण्याचं म्हणा किंवा शेतीचं म्हणा किंवा कशाचं पण, सगळं बेस्ट होतं. म्हणजे कोण देऊच शकणार नाही एवढं एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये. फर्स्ट टाईम ते आलेत व्हिडिओमध्ये, एवढं व्लॉगिंग वगैरे त्यांनी केलं आहे. तर थँक्यू सो मच मामा, इतका छान व्हिडिओ बनवल्याबद्दल. तर चलो गाईज, तुम्ही बघा सगळे व्हिडिओज आता पुढचे. हॅलो गाईज, आमच्या शेतात भांगलन चाललंय आणि खरा व्हिडिओ रसिकानच बनवायचा असतो, पण तो त्याचे मिस्टर बनवतात व्हिडिओ. शेतात काम चाललंय, भांगलन चालले, थोडं राहिले. गवत आम्ही आमच्या 3 गौरी आहेत, त्या 3 गौरीनं खायला घेऊन चाललेलं आहे. त्यामध्ये खालच्या बाजूने झेंडू लावलेले होते, त्याचे आता दसऱ्याला फुले नेली, त्यामुळे आता जरा फुले कमी आहेत. ठिबक सिंचनवरती आलं लावलेलं आहे. आल्याच्या बाजूला शेड आलं आणि आल्याच्या खालच्या शेतामध्ये ऊस लावलेलं आहे. ऊस चांगला आलेला आहे. यंदा पाऊस काळ भरपूर असल्यामुळे ऊसाची वाढ चांगली झाली आहे.
उसाला ठिबक केलेलं, पण चावीनं आम्ही पाणी सोडतो. तेव्हा यंदा पावसाळा भरपूर असल्यामुळे पाणी मुबलक आहे. उसाला फुटवे सुद्धा चांगले आहेत. आंब्याची बाग, नारळ झाडे, पोल्ट्री शेड, आमचा भासाचा चीन शेड. हेलो गाइस, आओ तुमको पेड़ दिखाते. मराठी ब्लॉग. ही मराठीमध्ये त्याला पेरू म्हणतात. पेरूची झाडे ही आंब्याची झाडे, आंब्याची तोंड लावली होती. हा सगळ्या आंब्यामध्ये हा तोतापुरी आंबा, हा मस्त तोतापुरी आंबा. जवळजवळ 1.5 किलोचा आंबा, एक आंबा येतोय. पपई आहे, पपईला बी पपई लागलेली आहे. आंबा हा आहे चांगला का हापूस आंबा म्हणतात. देशी गावरान आंबा आहे, नवीन जातीतले रोप आहे. देशी गावरान आंबा म्हणजे नारळ, छोटासा नारळ लागलेला आहे. दोन नारळाची झाडे आहेत, आंब्याची 8 आहेत, पेरूचे आणि मग त्यांचे भेंडी. आम्ही आलोय शेतामध्ये फिरायला, मस्त घेऊन चारायला. आणि आमची मंगी तुम्हाला दाखवतो कशी चरते ती. मंगे मंगे बघते माझ्याकडं. ही आमची मंगी, बारकी मंगी. ऊन लागते ना खूप, चिखला चोळली ती. चल या मंगे. आणि मंगी आमची तिला रागावपणा करते, चिखला धुळती. मंगी आमची बारकी. तिकडं बघ, तिकडं वर बघ. हा बघितलं ती ना, शाने आहे तशी ती. माझ्या मागे तो करायला आहे. अडोबीची आहे. त्याच्या मस्त खूप कशा पाहिजे होते. हे जमीन आपली सगळी आहे, हे गुरांना चरायला ठेवलेले आहे, खास गुरांच्यासाठी. कारण आपली मगाशी तुम्हाला दाखवलं ते म्हैस, तिची 2 रेडे चरायला लागतं त्यांना, म्हणून आम्ही चरायला क्षेत्र ठेवलेलं आहे. मगाशी बघितलं तुम्ही आलं शेड, नवीन AC शेड करायचं चाललं आहे. त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून आम्ही ते पक्षी तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये AC शेड पूर्ण होणार आहे ते. आणि त्याच्या बाजूलाच आलं लावलेलं आहे. आल्याच्या खालच्या शेतामध्ये ऊस लावलेला आहे. ऊससुद्धा चांगला आहे. आंब्याची बाग आहे, नारळ आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला एक सांगायचं राहिलं होतं, जे ह्या क्षेत्राला, पूर्ण क्षेत्राला जे पाणी लागतं, पाण्याची कूपनलिका आम्ही इथे घेतलेली. 2011ला कूपनलिका घेतली होती. 2017-23ला दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामध्ये सुद्धा त्याला 2 इंच पाणी होतं. त्या दुष्काळामध्ये चारा छावण्या चालू होत्या, त्यावेळेला इथून पाणी सगळं सप्लाय जात होतं. म्हणजे एवढं पाणी चांगलं सुंदर आहे, प्यायला थोडं चांगलं आहे. तर पाणी इथं भरपूर आहे, पाण्याची काही काळजी नाही, पाणी भरपूर आहे. कसलाही दुष्काळ पडला तरी आम्हाला पाणी कमी पडत नाही. इथून आमचे ज्या वेळेला चारा छावण्या पडल्या होत्या 2017-21ला, त्यावेळेला इथून टँकर भरून पाणी द्यायचं आम्ही लोकांना. त्यामुळे पाण्याची
वाजून 6 वाजलेत आता. 6 वाजलेत म्हणून आता बायकांची सुट्टी होईल. आम्ही आता घरी जाणार आहे चहा प्यायला. मस्तपैकी चहा पिऊन आणि रिलॅक्स. खायला घेतलेलं आहे. संध्याकाळी काय खायला हिरो खायला गुरांना दिवसभर असतात. सो गाईज खूप दमली आज. मी आणि बाबू बसलो इथे. कुणीच नाही, आम्ही दोघंच आहे फक्त. हो ना बाबू? बाबू 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 खूप नाटकं करायला लागले आजकाल. सो आता आम्ही झोपतो. आणि तुम्ही मामांचे सगळे व्लॉग बघितलेच असतील मागे. नाही करत बंद बाबू. सो तुम्ही मामांचे व्लॉग सगळे बघितलेच असतील मागे. मामा किती छान व्लॉगिंग करतात. आणि हजबंडने पण खूप छान व्हिडिओ शूट केलेत, सगळे मस्त आलेत. आणि सगळं दाखवलं मामांनी पद्धतशीर एकदम. शेत वगैरे दाखवलं, परत सगळं नीट समजून सांगितलं काय करतायत काय नाही. मला जास्त कळत नाही काय बोलायचं व्हिडिओ चालू केल्यावर, पण मामांनी खूप नीट सगळं सांगितलं आहे. सो हां, चला, आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय गाईज, गुड नाईट, बाय.